नागपूरच्या संविधान चौकात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे। घोषणा देण्यात येत आहे। जितेंद्र आव्हाडांच्या फोटोला पायदळी तुडवून आणि त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात येत आहेत। इथे माजी आमदार डॉक्टर मिलिंद माने आहेत, प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम आहेत। मला सांगा, जितेंद्र आव्हाडांनी माफी मागितलेली आहे तरी या विषयावर भारतीय जनता पक्ष राजकारण करत आहे असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे, काय म्हणाला? जे पोटात होतं ते ओठात आलं। ज्या पद्धतीचं घृणित कृत्य ज्या हरामखोराने केलेलं आहे, शरद पवाराची अनौरस औलाद असलेला हा जितेंद्र आव्हाड, कालपर्यंत बाबासाहेबांनी संविधान सांगणारा हा मुर्दाड हरामखोर, जर परमपूज्य बाबासाहेबांचा फोटो फाडण्याची हिंमत दाखवत असेल तर माफी मागून चालणार नाही। त्याच्यावर पोलिसांनी कठोरातली कठोर कारवाई केली पाहिजे असं आवाहन मी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला करत आहे। आणि अशा पद्धतीची माफी बीपी नाही, हे जे घृणित कृत्य केलेलं आहे हे लांछनास्पद आहे। हे पूर्वगामी महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर लागलेला काळा कापड आहे। आणि म्हणून जोपर्यंत अशा माणसाला अटक होत नाही, जोपर्यंत अशा माणसाच्या विरुद्ध कठोरातली कठोर कारवाई होत नाही, भारतीय जनता पक्षाचं आंदोलन त्याच पद्धतीनं चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात सुरू राहील आणि आम्ही शेवटच्या घटनेपर्यंत अशा पद्धतीचं आंदोलन करत राहू। मेश्राम साहेब, आम्हाला हे सांगा, ज्या पद्धतीनं ही घटना घडली असं सांगण्यात येत आहे जितेंद्र आव्हाड यांच्याकडून की जाणून बुजून झालेलं नाही आहे, अचानक घडलेलं आहे, एक कुठल्या तरी द्वेषाने घडलेलं आहे, असं काय म्हणायचं आहे आपल्याला? जे हृदयात असतात, जे डोक्यात असतात ते फाडले जात नाहीत। ते त्यांच्या पोटात होतं, ते ओठात आलं, ओठातलं कृतीत आलं आणि त्यामुळं परमपूज्य बाबासाहेबांचं पोस्टर फाडण्याचं कुकृत्य, लांछनास्पद कृत्य या छद्म धर्मनिरपेक्षतावाद्यांनी केलेलं आहे, जे अत्यंत चुकीचं आहे। त्याच्या विरुद्धच आमचा आक्रोश आहे। आज भारतीय जनता पक्षाने आंदोलनाचा पुढाकार घेतलेला आहे, परंतु मी आपल्या माध्यमातून या राज्यातल्या तमाम आंबेडकरवादी समुदायाला सांगू इच्छितो की आवाहन करू इच्छितो की आता ते का गप्प आहेत, का झोपलेले आहेत? परमपूज्य बाबासाहेब जे आमचं दैवत आहे, या देशातल्या हजारो जे काही 140 करोड जनता आहे त्या करोड जनतेच्या संविधानाचं निर्माण करणारा जे काही दैवत आहे त्यांचा जर अपमान होत असेल तर अशा विरोधी पक्षांची माफी मागून चालणार नाही। हे आंदोलन माफी मागण्यासाठी त्यानं नाही आहे, त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई होण्यासाठीचं हे आंदोलन आहे आणि ते सगळ्यांनी उचललं पाहिजे आणि शरद पवारांनी स्वतः त्याचं स्पष्टीकरण आज दिलं पाहिजे। तर आपण पाहू शकता, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक मूडमध्ये आहेत। माफी चालणार नाही, माफी स्वीकार्य नाही अशी त्यांची भूमिका आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्ला सोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।